राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलाय। जानेवारी अखेरपर्यंत राज्यातील जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका पार पाडण्याच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे। राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून त्या दिवशी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादी या निवडणुकींसाठी वापरली जाणार आहे। निवडणूक विभाग आणि पंचायत समितीनिहाय प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल। मतदारांमध्ये नोंदीतील चुका दुरुस्त करण्यासाठी हरकती व सूचना 18 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत दाखल करता येणार आहेत। निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय की प्रारूप मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघांच्या यादीप्रमाणेच मतदारांची नावं आणि पत्ते कायम ठेवले जातील। नवीन नावांचा समावेश, नावे वगळणं किंवा पत्त्यांमध्ये बदल यासाठी आयोगाकडून थेट बदल केले जाणार नाहीत। मतदारांकडून दाखल झालेल्या हरकती आणि सूचनांच्या आधारावर लेखनिकांकडून होत असलेल्या तांत्रिक चुका, मतदाराचा चुकून निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गण बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असून प्रभागाच्या यादीत नाव नसणे अशा चुका दुरुस्त केल्या जातील। या प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी तयार केली जाईल आणि मतदार केंद्रनिहाय मतदार यादी ही 27 ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाईल। राज्यातील नागरिकांनी आपली मतदार माहिती तपासून हरकती व सूचना वेळेत दाखल करून आपल्या मताचा हक्क सुनिश्चित करण्याचं आवाहन आयोगाकडून करण्यात आलं आहे। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपला चॅनल, आपला आवाज।